हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू युअर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लास 8चा चॅप्टर नंबर फर्स्ट रॅशनल अँड इरॅशनल नंबरची सुरुवात करणार आहे. या लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरच्या पूर्ण बेसिक कन्सेप्ट कव्हर करून घेऊ आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ची सुरुवात करू. या लेक्चरमध्ये मी जेवढेही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे ते आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काम येणार आहे. म्हणून ह्या व्हिडिओला तुम्ही मिस करूच नका आणि तुमच्यासारखे जेवढेही विद्यार्थी आहे जे क्लास 8 मध्ये शिकताय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि एक छान कमेंट पण करून टाका. सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. तर बाळांनो, अल्जेब्राचा पहिला चॅप्टर आपल्याकडे आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर. यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट कव्हर करणार आहे. जितकंही मी बोर्डवरती लिहून ठेवलेलं आहे वन बाय वन समजून घ्या. फार छोटा व्हिडिओ असणार आहे पण फार कामाचा व्हिडिओ असणार आहे. म्हणून या व्हिडिओला तुम्ही बिलकुल पण स्किप पण करू नका, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. आता बाळांनो, बरेच विद्यार्थी असे असतात ज्यांना नंबर्स म्हणजे काय हेच माहीत नसतं आणि मग जर नंबरच माहीत नाही तर रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर काय असतात हे पण तुम्हाला समजणार नाही. म्हणून तुमच्यासाठी मी काय केलेलं आहे, हे सर्व नंबर्स अगोदर लिहून ठेवलेले आहे. वन बाय वन आपण यांना समजून घेऊ. तर बाळांनो, जेव्हा पण तुम्हाला कोणी विचारलं का नॅचरल नंबर म्हणजे काय, तर तुमच्या लक्षात लगेच आलं पाहिजे नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून ज्याची सुरुवात होत आहे आणि जे इन्फानाइट आहे म्हणजे ज्याचा एंड होणार नाही. 1 2 3 4 5 असे हे इन्फानाइट चालतच राहणार आहे, हे कधीही स्टॉप होणार नाही. असे जे नंबर असणार आहे ते असणार आहे नॅचरल नंबर. एकदम सिंपल आहे, लक्षात आलं तुमच्या. नॅचरल नंबर म्हणजे कोणते, ज्यांची सुरुवात 1 पासून होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे हे सर्व नंबर कोणते आहे, नॅचरल नंबर. ओके बाळांनो. त्यानंतर दुसरा जो नंबर आहे ते आहे होल नंबर. होल नंबर आणि नॅचरल नंबरमध्ये फार डिफरन्स नाही आहे, पूर्ण नंबर सेम आहे. फक्त एक नवीन नंबर त्याच्यामध्ये ॲड होतो, तो म्हणजे असतो बाळांनो 0. म्हणजे नॅचरल नंबरमध्येच आपण 0 ॲड केला तर कोणते नंबर तयार होतात, होल नंबर. आलं बाळांनो लक्षात तुमच्या. आता तिसरा जो नंबर आहे तो आहे बाळांनो इंटेजर्स. बघा, इंटेजर्स हे जे नंबर आहे यामध्ये 2 प्रकारचे नंबर्स तुम्हाला बघायला भेटतात. ॲक्च्युली इंटेजरमध्ये सगळे होल नंबर्स असतात, हे लक्षात ठेवा. सगळे कोणते नंबर असतात, होल नंबर. सध्याला फक्त एवढं लक्षात ठेवा का इंटेजरमध्ये निगेटिव्ह नंबर्स पण राहतात आणि पॉझिटिव्ह नंबर पण राहतात. एवढं जरी लक्षात राहिलं तर आपल्याला या चॅप्टरमध्ये काही अडचण येणार नाही. ओके बाळांनो. पण मी याविषयी 4 गोष्टी तुमच्यासाठी लिहून ठेवलेल्या आहे, ह्या फार महत्त्वाच्या आहे. ह्या जर तुम्हाला कळाल्या ना तर मग तुम्हाला या चॅप्टरमध्ये अडचणच येणार नाही, मी गॅरंटी देतो बाळांनो. फक्त काय करायचं, हे जेवढंही मी लिहून दिलेलं आहे हे तुम्हाला एकदम काय करायचं, व्हिडिओला स्टॉप करून लिहून घ्यायचं आहे. पहिले समजून घ्या, लिहिण्याची गडबड करू नका. तर बाळांनो, पहिली गोष्ट कोणती लक्षात ठेवणार तुम्ही, स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह नंबर जर तुम्हाला कोणी विचारलं तर तो 1 असतो. स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह नंबर. बघा इथं या साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर आहे आणि स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह नंबर कोणता आहे, 1 आहे. कोणता आहे, 1. त्यानंतर दुसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवणार, ग्रेटेस्ट. ग्रेटेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा, म्हणजे शेवटचा नंबर कोणता आहे. तर आपल्याला शेवटचा नंबर माहीत आहे का, याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर नाही, म्हणून आपण काय लिहिलंय ते सांगता येत नाही. मी थोडंसं मराठीमध्ये लिहिलेलं आहे कारण खूप सारे विद्यार्थी आपले महाराष्ट्राचे आहे म्हणून त्यांना ते समजेल. सांगता येत नाही म्हणजे काय, इन्फानाइट आहे बाळांनो. काय आहे, इन्फानाइट. त्याला अनंत पण म्हणू शकतो आपण, पण असं एकदम थोडंसं युनिक पद्धतीने लिहिलं तर तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला ते लक्षात राहतं, म्हणून मी असं लिहून ठेवलेलं आहे. ओके बाळांनो. तर ग्रेटेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे कोणता सर, तर सांगताच येत नाही आपल्याला. बरोबर आहे, आलं लक्षात तुमच्या. तसंच नंबर 3 काय लक्षात ठेवणार, ग्रेटेस्ट निगेटिव्ह नंबर किंवा ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर. आता ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर कोणता आहे सर, तर लक्षात ठेवा -1. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही बाळांनो. इथं नाही तुम्ही म्हणशाल सर स्मॉलेस्ट जर आपण पॉझिटिव्ह इंटिजर बघितला तो 1 आहे आणि तुम्ही इथे ग्रेटेस्ट इंटिजर जर विचारलं निगेटिव्ह इंटिजर तर तो -1 कसा. तर बाळांनो बघा, 0च्या ह्या साईडचे जे नंबर आहे, हे जे साईडचे नंबर आहे, जसं जसं आपण इकडे जातो तर ह्यांची जी व्हॅल्यू आहे ती कमी होत जाते, म्हणजे ते लहान होत चालतात. जरी आपल्याला 1 2 नंबर वाढताना दिसतोय पण बाळांनो तो मायनसमध्ये आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून त्याची जी किंमत आहे ती कमी होत जाते. म्हणून इथून जर आपण बघितलं तर हा सगळ्यात मोठा निगेटिव्ह इंटिजर आहे. मग -1 पेक्षा -2 कसा आहे, छोटा आहे. त्यापेक्षा छोटा कोण आहे, -3. मग -4 -5 असे जर आपण इन्फानाइट गेलो तर ते सगळे काय असणार आहे, ह्या -1 पेक्षा लहानच असणार आहे. म्हणून आपण काय लक्षात ठेवायचं का ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर कोणता राहील, -1. आलं लक्षात तुमच्या. फार सिंपल आहे बाळांनो, फक्त व्यवस्थित लक्ष द्या.
त्यानंतर बाळांनो स्मॉलेस्ट निगेटिव्ह इंटिजर जर विचारलं स्मॉलेस्ट निगेटिव्ह इंटिजर, तर आत्ताच तुम्हाला मी सांगितलं का आपल्याला ग्रेटेस्ट सांगता येतो पण स्मॉलेस्ट सांगता येणार नाही, म्हणून आपण काय लिहिलं, सांगता येत नाही. कळालं? ओके बाळांनो, तर या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे ज्या आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कामा येणार आहे. त्यानंतर बाळांनो या चॅप्टरचे जे नाव आहे रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर कोणते असतात बघा, इथे मी एकदम छान पद्धतीने लिहून दिलेलं आहे. जे नंबर किंवा जे पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये असतात, जे पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये असतात, म्हणजे वरती न्यूमरेटर असतो आणि खाली डिनॉमिनेटर असतो, असे जेवढेही नंबर आहे ते सगळे रॅशनल नंबर आहे. ते सगळे कोणते नंबर आहे, रॅशनल नंबर. तर बघा, जसं उदाहरण मी लिहिलेलं आहे, एक्झाम्पल काय घेतलं, 3/2. याला कसं वाचतात, 3/2, 4/5, -2/3. म्हणजे सर मायनसवाले पण नंबर याच्यात येतात का? हो बाळांनो, मायनसवाले पण नंबर सगळे कसे असतात, जे अपॉनच्या फॉर्ममध्ये ते रॅशनल नंबर आहे. सर इथपर्यंत आलं लक्षात आता आमच्या. तुम्ही म्हटले पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये, तर आम्ही लगेच ॲझ्युम केलं का हे सगळे कोणते नंबर आहे, रॅशनल नंबर. पण 5, -2 हे कसं काय रॅशनल नंबर? तर बाळांनो एक सिंपल लॉजिक आहे. हे बघा, याच्या अपॉनमध्ये काही नसतं म्हणजे 1 ॲझ्युम केलं जातं. 5च्या खाली अपॉनमध्ये काही नाही म्हणजे किती, 1 असतं. सिमिलरली हे -2च्या अपॉनमध्ये काही नाही म्हणजे काय असतं बाळांनो, 1च असतं. म्हणून हे पण बघा पुन्हा पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. मग मी जर तुम्हाला कोणताही नंबर म्हणलो म्हणजे हे सगळे रॅशनल नंबर आहेत सर? हो, कारण यांचे अपॉनमध्ये काही नाही म्हणजे किती असणार आहे, 1च असणार आहे. हे पण रॅशनल नंबर, हे पण रॅशनल नंबर असणार आहे. कळतंय तुम्हाला? हे जितकेही नंबर आहे ते सगळे कोणते नंबर आहे बाळांनो, रॅशनल नंबर. आलं का लक्षात तुमच्या? लगेच आपण आता पुढच्या पॉईंटकडे वळू. जर तुम्हाला समजलं असेल ना बाळांनो तर फार चांगली गोष्ट आहे, पण जर समजलं नाही ना, व्हिडिओ पुन्हा बघा, गडबड करू नका. रोज डेली एक व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण जे मॅथ आहे ना बाळांनो एकदम सिंपल पद्धतीने समजेल. मी खात्री देतो बाळांनो तुम्हाला. फक्त तुम्ही डेली व्हिडिओज बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बी करा आणि शेअर पण करा. आता बाळांनो आपल्याला बघा पुढचा पॉईंट मी लिहिलेला आहे, नंबर लाईन म्हणजे काय. कारण आपल्या ह्या चॅप्टरमध्ये ना नंबर लाईनचा फार यूज होणार आहे, म्हणून तुम्हाला नंबर लाईन म्हणजे काय ते माहीत पाहिजे. आता तुम्ही 8मध्ये आलेले आहे, कदाचित 7मध्ये तुम्हाला नाही समजलं असेल. मी असं समजून तुम्हाला पुन्हा बेसिकपासून सांगतोय. बघा नंबर लाईन म्हणजे काय बाळांनो, तर आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे, बरोबर आहे. त्या लाईनच्या सेंटरमध्ये काय घ्यायचं आहे, 0, आणि याच्यावर सगळे इंटिजर दाखवून द्यायचे. सगळे म्हणजे कोणते, जेवढे आपली गरज पडते तेवढे. मी तुम्हाला बघा सगळे तरी दाखवले, पण सुरुवातीचे काही दाखवून दिलेले आहे. बघा सेंटरला काय घेतलं आपण, 0. त्यानंतर इकडे ह्या साईडला कोणते घेतले, पॉझिटिव्ह, आणि ह्या साईडला 0च्या निगेटिव्ह, बरोबर आहे. इकडे पॉझिटिव्ह. यांच्यात जो डिस्टन्स आहे ना, डिस्टन्स तसं मी आता अंदाजे घेतलेला आहे. आपण जेव्हा ॲक्च्युअली प्रॅक्टिकल एक्झाम्पल सॉल्व्ह करू ना, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल मी का किती डिस्टन्स सोडायचं आहे. एक्झाम्पलवरून आपण गेस करणार आहे, तर काळजी करू नका. पण हे जे दाखवलेले आहे तुम्हाला मी, हे काय असतात, नंबर लाईन. आणि या नंबर लाईनवरती आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, हे जे रॅशनल नंबर आहे ना त्यांना शो करायचं आहे, त्यांना दाखवायचं आहे. तर नंबर लाईनवरती रॅशनल नंबर कुठे येऊ शकतात, त्यांना तुम्ही कसं दाखवणार आहे. तर तो जो टॉपिक आहे ना तो फार इम्पॉर्टंट आहे. परीक्षेमध्ये त्यावरती आपल्याला प्रश्न येतोच बरं का बाळांनो. म्हणून तुम्हाला मी सांगतोय का हा व्हिडिओ समजणं फार गरजेचं आहे. तर बाळांनो हे सगळे नंबर्स आणि ही नंबर लाईन तुम्हाला समजली का? जर समजले असेल बाळांनो, खरंच समजले असेल ना, ते एक कमेंट करा, हो म्हणून कमेंट करा, चालेल. आता यावरती ही जे नंबर लाईन आहे यावरती आपला जो नेक्स्ट टॉपिक राहणार आहे, शो द रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन, त्याला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. आणि त्याच व्हिडिओमध्ये काय करू, आपण प्रॅक्टिस सेट बी कंप्लीट करून टाकू. प्रॅक्टिस सेट फार छोटा आहे, जर तुम्हाला ते शो करायला जमलं तर प्रॅक्टिस सेट तुम्ही मनाने सॉल्व्ह करू शकतात. इतका सिंपल प्रॅक्टिस सेट आहे. चालेल बाळांनो, आशा करतो तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. पालकांना पण माझी विनंती आहे, जर तुम्ही विद्यार्थ्यांचे पालक असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना नक्की दाखवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या विद्यार्थ्यांसाठी हे चॅनल फार इम्पॉर्टंट आहे, फार महत्त्वाचं चॅनल आहे. यावरती आपण मॅथ, हळूहळू सायन्सचे लेक्चर पण अपलोड करणार आहे आणि इंग्लिशचे लेक्चर पण अपलोड करणार आहे. ओके, तसंच आपण वाळूजमध्ये ऑफलाईन कोचिंग पण घेतो. जर तुम्ही वाळूजमध्ये राहत असेल तर तुम्ही आपल्या क्लासला येऊन नक्की व्हिजिट करा. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच दाखवतोय, पण जे बेसिक आहे याच्यापेक्षाही जे बेसिक आहे, ज्या विद्यार्थ्यांना याच्यापेक्षाही बेसिकची गरज आहे, तर ते विद्यार्थी समोर आल्यानंतरच आमच्या लक्षात येतं. म्हणून तुम्ही जर वाळूजमध्ये राहत असेल किंवा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये राहत असेल तर एकदा आपल्या क्लासला नक्की येऊन व्हिजिट करा. क्लासचा ॲड्रेस आणि माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चालेल, आजच्यासाठी एवढंच बाळांनो. थँक्यू व्हेरी मच.